आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। श्रीरामपूर पोलिसांचा मोठा धमाका। संघटित गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळल्या, विदेशी पिस्टल जप्त। श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत संघटित गुन्हेगारीवर मोठा प्रहार केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 13 जुलै 2026 रोजी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार सरस्वती कॉलनी, वॉर्ड क्रमांक 7, हनुमान मंदिरामागील छाजेड अपार्टमेंटमध्ये काही गुंड अवैध अग्निशस्त्राच्या जोरावर 2 मुलींना डांबून ठेवत असल्याची माहिती मिळाली। या माहितीची गंभीर दखल घेत तातडीने पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ यांना पथकासह घटनास्थळी रवाना करण्यात आले। पोलीस, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि QRT म्हणजेच क्विक रिस्पॉन्स टीम यांनी फ्लॅटवर छापा टाकला। पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये एक विदेशी बनावटीचे गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, हॉस्पिटलची फाईल, वाहनाचे बिल, कोरे चेकबुक, ATM कार्ड असा सुमारे 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात शिवांजय बाळासाहेब उंडे, सोनू उर्फ जयप्रकाश बेग आणि एका महिलेविरुद्ध आर्म्स ॲक्ट कलम 3, 7, 25-6, 25-7 अन्वये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 691/2026 दाखल करण्यात आला आहे। पोलीस तपासात सोनू उर्फ जयप्रकाश बेग हा संघटित गुन्हेगारी टोळी चालवत असून त्याच्या टोळीतील सदस्यांच्या माध्यमातून विविध बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेले पिस्टल नेमके कोणाकडून आणले, कोणाला विकले जाणार होते किंवा त्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, भारतीय पोलीस सेवा, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल छाया गायकवाड, QRT पथक आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीविरोधात पोलीस प्रशासनाने उचललेले हे कठोर पाऊल महत्त्वाचे मानले जात असून अवैध शस्त्रे बाळगणारे, संघटित गुन्हेगारीला खतपाणी घालणारे आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाई होणार असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। काल सायंकाळी उशिरा आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 एरियामध्ये एका फ्लॅटमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी काही अवैध अग्निशस्त्र वगैरे देखील असण्याची शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी चेक करण्याकामी पाठवले होते। या कारवाईमध्ये त्या फ्लॅटमध्ये अशी काही पीडित तरुणी वगैरे मिळून आली नाही, परंतु त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी गावठी कट्टा, त्याशिवाय 2 राऊंड, 2 जिवंत काडतुसं, काही चेकबुक आणि मेडिकलच्या फाईल्स वगैरे आपल्याला मिळून आलेल्या आहेत। तो फ्लॅटचा जो कोणी मालक आहे त्या मालकाचे आपण त्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली, त्यांचा जबाब देखील आपण नोंदवलेला आहे आणि त्यावरून हा फ्लॅट ज्यांना भाड्याने दिलेला होता तो उंडे नामक एक तरुण आहे पडेगाव येथील, या तरुणावर आणि हा फ्लॅट या उंडेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर येथीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा आणि एक तरुणी त्या ठिकाणी राहत होती असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7, 25 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये कालच रितसर पंचनामा करून ते जे अवैध अग्निशस्त्र आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यातील जो आरोपी आहे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे।